आपला जो एक समज झालेला असतो, जसं शेतीत मी नेहमी सांगतो हे टाका ते टाका करती की असं काही नसतं. निसर्ग सगळं प्रत्येकाला जन्म दिला निसर्गाने, तर निसर्ग त्याचं काळजी घेत असतो. फक्त त्याला ज्या निसर्गाने पद्धतीने वाढायला सांगितलं त्याच्या जर पद्धती आपण अपनावल्या तर आपोआप आपलं सुधारण्याचं काम होतं. तर त्या दृष्टीने मी आणखीन एक वनस्पतींचे तुम्ही शेतीमध्ये दाखवलेच की काही न करता किती झाडं मोठे होऊ शकतात. तसं आज आणखीन एक उदाहरण दिसले. मी आत्ता आलो आहे महात्मा गांधी निकेतनमध्ये, जिथे किसन चौधरी गुरुजी तर हे इथे काही अनाथ आदिवासी मुलांना सांभाळण्याचं काम करतात. तर त्या ह्याच्यात त्यांच्याकडे हे कारवान किंवा मुधोळ होऊन ज्याला म्हणतात त्या जातीचं हे कुत्रं, या सुरुवातीला तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल की त्याच कुत्र्याचा 2 वर्षापूर्वीचा तो फोटो आहे. हाडांचा सांगाडा असल्यासारखा तो फोटो आहे त्यातनं लक्षात. त्याला सुधरवण्यासाठी काय केलं, अशा वेळेस आपण काय करू की हे खाऊ घाल ते खाऊ घाल, कुठं त्याला नॉनव्हेज, कुत्र्याला नॉनव्हेज लागते ना अंडी लागते काय. पण गुरुजींनी बेसिक त्याचं हे केलं. तर गुरुजी याची तब्येत सुधारायला तुम्ही काय केलं ते सांगा जरा आमच्या लोकांना समजेल. यासाठी आम्ही विशेष काही नाही केलं. त्याच्या भुकेसाठी अन्न दिलं, जे अन्न आपण माणूस खातो तेच दिलं, त्याच्यासाठी वेगळं काही बनवलं नाही. आणि हा मोकळा सोडलेला असताना शांतपणे एका जागी बसत नव्हता, विश्रांती घेत नव्हता. जेव्हा त्याला आम्ही केव्हा केव्हा बांधून ठेवायला लागलो तेव्हा लक्षात आलं की याची तब्येत त्या काळात होते. मग याच्यावरचं काय कारण असेल तर एक लक्षात आलं की बांधून ठेवलेलं असताना त्याच्या जवळून कोणी माणूस गेला, बाहेरची माणसं आली तरी तो त्याचा शांतपणा सोडत नव्हता, त्याची विश्रांती तो घालवत नव्हता. पण हेच तो बाहेर मोकळा असताना तो स्वतःला सेफ फील करत नव्हता, असं माझं मत बनलं. त्यामुळे आम्ही त्याला रात्री काही काळासाठी मोकळा ठेवतो, उरलेल्या वेळात त्याला दिवसा छान बांधून ठेवतो आणि दिवसभर मस्त झोपलेला असतो. आणि झोप, पुरेशी विश्रांती हीच त्याची तब्येत होण्याचं मला मुख्य कारण वाटतं. किती तब्येत होईल. नाही तर पहिले ह्या सगळ्या सांगाडा दिसायचा त्या जुन्या. मी आत्ता जो फोटो बघितला आहे तुम्ही, त्याच्यात तुम्ही पाहाल की केवळ सांगाडा असल्यासारखं वाटतं हाडांचा, पण त्या केवळ एवढ्या एका साध्या इलाजाने किती तब्येत सुधारते. हेच जीवनाचे सत्व असतात, तत्व असतात. हेच आम्ही याच्या बाबतीत ते सांगू शकतो. हा इकडे त्याच जातीचा डॉग आम्हाला 4 महिन्यापूर्वी सापडला. रस्त्याच्या कडेला भटक्या अवस्थेत फिरत होता आणि एकदम हाडांचा सापळा झालेला. कोणी एवढा जातीवंत पिल्लू सोडून दिलं होतं माहीत नाही, पण आम्ही कसं तरी त्याला आणलं आणि आणल्यापासून तीच थेरपी याच्या बाबतीत वापरली. आता हा पण याची पण तब्येत व्हायला लागली आणि हा पण सुस्थितीत येतोय. तर